नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. सरोज म्हणत असते, अद्विक, मला कलाला स्वतःच्या हाताने औक्षण करायचंय आणि लक्ष्मीच्या पावलाने तिचं स्वागत करून तिला घरात घ्यायचंय अगदी सन्मानाने. त्यामुळे सगळं विधिवत झालं पाहिजे आणि ती तिच्या माहेरूनच लग्नासाठी येणार. कळतंय का तुला? सगळं काही विधिवत लग्न झालं पाहिजे, कुठेही काही कमी नकोय. त्यामुळे कला तू माहेरी जाणार आणि रितसर आमच्या घरी येणार. कळतंय का? अदुक म्हणतो ना, आमची खूप कामं राहिली आहेत. संगीता म्हणते, हे बघा जावई बापू, काय कामं असतील ना दिवसभरात सगळी कामं करून घ्या. सांच्याला येते आणि कलीला मी घेऊन जाते. चालतंय ना व? अद्विक म्हणतो, हो चालतंय. संगीता आता आबांना नमस्कार करते. आबाजी, येते मी सांच्याला. कला संगीता गेल्यावर म्हणते की मी जरा आलेच, मला काम आहे बेडरूम मध्ये. म्हणून कला चाललेली असते. तेवढ्यात काय बॅग वगैरे घेऊन अनामिका आलेली असते आणि जोरात सोहू असे ओरडते. आता पटकन सोहम मागं बघतो तर काय अनामिका बॅग घेऊन आलेली असते. अनामिका येते पळत पळत आणि डायरेक्ट सोहमला घट्ट अशी मिठी मारते. अजिबात लाज लज्जा नसते तिला. एवढा काय तमाशा केल्यावर सोहमच्या येऊन गळ्यात पडते, इतकी निर्लज्ज असते ही अनामिका. सोहू, माझ्या लक्षात आलंय मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, म्हणून मी परत आली. आय एम सॉरी. सगळ्यांनाच आनंद झालेला असतो अनामिका परत आली म्हणून, पण कुणाला काय माहिती राहुलने आणि रोहिणीने कट्ट कारस्थान करून तिला परत बोलवलंय. अनामिका आता हे नाटकं करत असते सगळ्यांच्या समोर. तू माझा नवरा आहेस, खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर. कितीही काही झालं तरी तुझ्यापासून मी लांब नाहीच राहू शकत. अरे आपण लग्न केलंय, आपण नवरा बायको आहोत. एवढ्याशा कारणावरून वेगळं व्हायचं हे चांगलंय का? मी तुला सोडूच शकत नाहीये सोहू. तुझ्या बरोबरच मला संसार करायचा आहे. आपण खूप आनंद वाटत असतो. फायनली ती सुद्धा आली आणि तिचाही संसार मार्गाला लागणार. हे माझं कुटुंब, आपली फॅमिली, आणि या लोकांना सोडून तर मी राहूच शकत नाही. सगळ्यांना एकत्र राहायचंय, मला सुद्धा या लोकांमध्येच राहायचंय. रजनीच्या गायत पडते, घट्ट अशी मिठी मारते रजनीला. रजनीला खूप आनंद झालेला असतो की तिची सून आलीये माघारी. अवा म्हणतात, चला अद्विक, कला बी परत संसारात लागणार. आता अनामिका सुद्धा परत आली आणि नाही म्हणता म्हणता राहुल बी आलाय. तुळशीने दिलेला संकेत अगदी योग्य आणि शुभ असा आहे. सगळं काही चांगलंच व्हायला लागलंय. आनंदी वातावरण आहे माझ्या घरात. तापाची दाहकता कमी व्हायला लागली आणि आनंदाचे दिवस फुलायला लागले. अंबाबाई, अशीच किरपा ठेव आणि सगळं काही माझ्या घरात चांगलंच होऊ दे. तुझी किरपा ठेव का अंबाबाई. कला आता इकडे बॅग भरत असते, कारण तिला माहेरी जायचं असतं आणि लग्नासाठी जास्तीचे कपडे ती घेऊन चाललेली असते. तिने बॅगमध्ये काही कपडा ठेवला की चांदेकर काढून बाजूला ठेवत असतो. चांदेकर, काय करतोय रे तू? हे काय करतोय रे तू? दे बरं त्या साड्या इकडे. काय करतोय तुझं, तुला तरी कळतंय का? लहान मुलासारखं तोंड वगैरे फुगून बसलेलं असतं आपला अद्विक. असं काय करतोय? तूच ठरवलंय ना आपण दुसरं लग्न करायचं. तूच माझ्या आईला बोलावून घेतलं. मग आता लग्न करायचं म्हणजे मला माहेरी जायलाच लागणार. काय लावलंय रे लहान बाळासारखं हे? आपण एकत्र काम करतोच ना, मग थोडं खोटं बोललं तर काय होतं? मला तुझ्या बरोबर जास्तीत जास्त वेळ राहायचंय आणि लग्नाची खरेदी तुझ्या सोबतच मला करायची. कळतंय का? दिलं खोटं कारण. काय होतंय? तू मला मिस करणार आहे? नाही. तू? मीही नाही. नाही करणार. आता हसायला लागलेली असते कला. थांब, मी तुला हेल्प करतो बॅग वगैरे भरायला. चांदेकर, आपण दोघे कसे आहोत ना रे? लग्न झालं तेव्हा एकमेकांबद्दल कसा विचार करत होतो. अजिबात तोंड बघायची इच्छा नव्हती, तरीही सगळी कर्तव्य मनापासून पार पाडली आपण. होणार आहे चांदेकर? अद्विक म्हणतो, हो सगळं आठवतंय ग मला. आपलाही संसार सुरू होणार. आपणही छान असे लोकांसारखे संसार करणार. खूप छान वाटतंय. आपण एकत्र येणार या विचारानेच माझ्या पोटात अशी फुलपाखरं इकडून तिकडे फिरायला लागलीत. कसं आहे ना, खरंच एक वेगळंच काहीतरी असतं रे. खरंच एक आनंद असतो, भीती असते, सगळ्याच गोष्टी एकत्र आलेल्या असतात अशा वेळेला. अरे लहानपणापासून आई बाबाला अगदी धावपळ करतानाच बघितलंय. आम्ही लहान असायचो, मागे मागे आमच्या पळायचं, काय हवं नको ते बघायचं. आई घरातली सगळी कामं करायची, नेहमी ती कामातच असायची आणि बाबा बाहेरची कामं करायची. धावपळ, परिस्थिती बेताची होती. नेहमी ऍडजस्टमेंट करायची. कोणाला काही मिळालं तर कोणाला काही मिळणार नाही. प्रत्येक वेळेला अडीअडचणीला सामोरं गेलेत आई बाबा आणि काय काय कठीण प्रसंगातून आम्हाला लहानाचं मोठं केलं. मला मात्र सगळं आठवतं, कारण मी मोठी होते ना सगळ्यात. इतकं टेन्शन, इतकी काळजी असायची त्यांना आमची. कायम काही ना काहीतरी अडचण सततच असायची. त्यांना दोघांना रोमॅन्टिक होताना कधीच बघितलं नाही. प्रेम व्यक्त करायचे डोळ्यातून, एकमेकांना आधारही द्यायचे. पण कधी वेळच मिळाला नाही रे एकमेकांबरोबर घालवायला, एकमेकांबरोबर काहीतरी छान असा टाइम स्पेंड करायचा. आत्ता जे चाललंय ते काहीही त्यांना मिळालेलं नाहीये. स्ट्रगल यामध्येच त्यांचं आयुष्य गेलंय. वेगळं असं काही केलं नाही रे बाबांनी, कारण परिस्थितीमुळे किंवा जे काही समोर घडायचं त्यामुळे कधी त्यांना मिळालंच नाही. हो, पण कधी कधी बाबा आईसाठी गजरा मात्र आठवणीने आणायचे.
गजरा आणला की सगळ्या जगातला आनंद आईला मिळाल्यासारखा व्हायचा. हे छोट्या छोट्या गोष्टीतूनच संसार फुलतो का रे. कला आता तिच्या आई बाबांबद्दल सगळ्या काही जुन्या आठवणी सांगायला लागलेली. अशी कसे दिवस काढले, कसा संसार केला, कशी ऍडजस्टमेंट केली, सगळं काही. नवरा बायकोचं नातं कसं असतं हे कलाने अद्विकला सांगितलेलं असतं. कला आता परत बॅग भरायला लागलेली असते. ती बॅग मध्ये साडी ठेवते. तेवढ्यात काय अद्विक तिच्या हातावर हात ठेवतो. आता कला आणि अद्विक एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. काहीतरी वेगळीच फिलिंग आता जाणवायला लागलेली असते. यालाच रोमॅन्स म्हणतात का? त्यापेक्षा वेगळा रोमॅन्स काय असू शकतो? आपल्याला सुद्धा अशा असंख्य मेमरीज कलेक्ट करायच्या आहे, कळतंय का? पटकन हात बाजूला घेते. चांदेकर, आपलं सहजीवन कसं असेल रे? तू काय काय करशील माझ्यासाठी सांग बरं चांदेकर. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की मला जमत नाही किंवा ती करणार नाही. आता कला एक साडी घेते आणि जोरात त्याच्या अंगावर फेकते. काय रे, हे काय सांगत बसलाय मला? मी तुला काय विचारलं आणि तू काय ऐक? अरे सत्यवचन हे ऐकायला लागणारच. आयुष्यभर अशीच मारणारेस का मला? अद्विक म्हणतो, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देईल. कपाट नीट लावतेस की नाही, कपड्यांच्या घड्या करतेस की नाही, रूम व्यवस्थित ठेवते की नाही, सगळी काही लक्ष देणारे मी तुझ्याकडे. दोघं भांडत असतात, साड्याने मारामारी करत असतात. असं करता करता कलाचा तोल जातो आणि अद्विक तिच्या अंगावर पडतो. आता मात्र रोमॅन्टिक सीन तिथे तयार झालेला असतो आणि वाव, एकमेकांच्या डोळ्यात अगदी हरवून गेलेले असतात नवरदेव नवरी. अद्विक म्हणतो, मी काय करायचं, कसं वागायचं, काय करायचं याच्याने मला काहीच फरक पडत नाही. मला एकच गोष्ट माहिती, आयुष्यभर तुझ्याबरोबर राहायचंय, तुझ्या बरोबर वागायचंय, तुझ्या बरोबर मला संसार करायचाय. एवढीच गोष्ट माझ्या डोक्यात आहे. तुझ्या बरोबर आयुष्यातला प्रत्येक क्षण जगायचा, अगदी कितीही छोटासा असू तर जगायचा आहे मला. जखम म्हातारा होईपर्यंत तुला इतकं इरिटेट करायचंय की बस. इरिटेट झाल्यावर नाकाचा शेंडा लाल होणार ना, तो बघत बसायचा आहे मला आता. आता कला अशी काय लाजलेली असते, अगदी कमालीची. कला आता अद्विकला लोटून देते, लाजते आणि तिथून पळतच निघून गेलेली असते. अगं खरे अद्विक खाली बसतो आणि म्हणतो, बॅग काय मी एकट्याने भरायची? आता बाबा हेच करायला लागणार आहे आयुष्यभर. आणि हो, मी ते करणार आहे अगदी आनंदाने. इकडे आता संगीता घरी आलेली असते आणि डायरेक्ट नाचायलाच लागलेली असते. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. संगीताचं हे रूप बघून आता मात्र दिनकरला वाटतं की हिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय. संगे, काय करतेस ग? दिनकरला घेऊन ती गोल गोल फिरायला लागते, त्यालाही डान्स करायला लावते. काय झालंय? अहो लगीन ठरलंय, लगीन. घ्या पालत्या गाडावर पाणी. परत लगीन ठरवलंस का? का त्या काजीच्या मागे लागले? आता कोणतं पोरगं गाठवलंय? अहो काय बी काय बोलायलाय? काजीचं नाही लगन, कलीचं लगीन ठरलंय, कळतंय ना? डोकं बिक फिरलं की काय तुझं? कलीचं लगीन? कलीचं दुसऱ्याने लग्न, पण त्याच नवऱ्याशी, त्यामुळे तर आनंदी आनंद झालाय ना. दिनकर आता चिडलेला असतो. तू काय बोलतीये? तुला तरी सुधारतंय का? स्पष्ट सांगतीस का, आम्हाला कळेल असं? चांदेकरांकडे गेली होती ना मी, तिथे ही गोड बातमी कळाली. जावई बापू आणि कला पुण्यांदी लगीन करताय आणि ही खरंच गोड बातमी नाहीये का? म्हणूनच मला आनंद झालाय. हो, लई आनंद झालाय मला, लई आनंद झालाय. काय सांगतेय संगे? होय तर तुम्हाला माहिती आहे ना कलेचं लगीन कसं झालं होतं? दहीच कटलं होतं, दोघांची बी मर्जी नव्हती, मजबुरी म्हणून लग्न केलं होतं. दिनकर म्हणतो, संगे लगीन करायचंय तर करू दे. कुठच्या परिस्थितीत लगीन झालं हे आपल्याला तर माहितीच आहे. मागच्या वेळेला आपण काही केलं नव्हतं किंवा परिस्थिती नव्हती, आपल्याला करताही आलं नाही. या वेळेला मात्र थोडंसं डागडागिनं आणि एखादी माहेरकडून साडी देऊया. अगदी माझ्या मनातला बोलला, लई झाक बघा. तुम्ही म्हणताय ना, अगदी आपण तसंच करूया, समजा तुमच्या मनासारखं. ही संगीता परत नाचायला लागलेली असते. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. इकडे आता नैना, राहुल, अनामिका आणि रोहिणी चौघांची जबरदस्त अशी मीटिंग भरलेली असते आणि यांचा फक्त जळफळाट आणि जळफळाटच होत असतो. नैना आता भुकायला लागलेली असते. मूर्ख आहे ती कला, काय तर म्हणे परत लग्न करायचंय, बालिशपणा चाललाय सगळा. राहुल म्हणतो, राहू दे ना नैना, तुला काय करायचंय? आपण आपलं काम करायचं. आपलं काम महत्वाचं आणि फोकस महत्वाचा. फोकस हलू द्यायचा नाही. आपल्याला जे हवंय ते साध्य करायचं. लग्न करू दे नाही तर अजून काय करू दे, काय देणं घेणं आहे आपल्याला. अनामिका म्हणते, एक्झॅक्टली, या घरच्या सगळ्यांना शून्यावर आणून ठेवायचंय मला. रोहिणी म्हणते, सगळे काही प्लॅन सक्सेस होणार कारण आपली ताकद चौपट झालीये. दुपटीने तिपटीने चौपट झालीये, चौपट इतके मोठ्या प्रमाणात वाढलीये. आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, सगळं काही शक्य आहे. दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात. इकडे कला तुळशीपाशी उभी असते, तुळशीच्या मंजोळा काढत असते ती. अद्विक इतका धावत पळत आलेला असतो आणि थोडा थांबतो. का की खरे कुठे? अरे देवा. रजनी म्हणते, थोडा वेळ पण करमत नाहीये का रे बायकोशिवाय? काय चाललंय रे?
आबा आणि रजनी आता हसायला लागलेले असतात अद्विकवर. नाही नाही तसं नाही ग, दिसत नाहीये ना म्हणून म्हटलं ती कुठे गेली एवढंच, बाकी काय नाही, असू दे असू दे असते. आणि म्हणते अंगणात आहे रे. लगेच हा धावत पळत तिच्या मागे आलेलाच असतो. आता सगळ्या मंजिऱ्या काढते आणि माघारी फिरलेली असते. समोर अद्विक उभा असतो. काय झालं? काय नाही ग, आपण घरात लग्नाची अनाउन्समेंट केली तेव्हापासून सगळे किती एक्सायटेड आहेत ग घरात. दोघं बोलतच असतात. तेवढ्यात काय संगीता आलेली असते रिक्षा घेऊन. कले लवकर लवकर चल, जायचंय ना आपल्याला, बॅग भर बरं लवकर चल. संगीता लगेच तिला बाहेरच सांगून टाकते. अद्विक आता संगीताला नमस्कार करतो. आलात तुम्ही? खरंच आलात? म्हणजे घेऊन जायला आलात का? व्हय, या ना आतमध्ये या ना. संगीता आता आबाकडे येते. आला तुम्ही? हो आबा आले की. आमचा अद्विक ना उतावळा नवरा झालाय बघा. आमची कली पण उतावळी झाली अगदी. आता आबा आणि संगीता ह्या दोघांकडे बघतात आणि हसत असतात. खरंच त्यांची गंमतच चाललेली असते. अद्विक येतो आणि करायला म्हणतो लवकर माघारी या, मला तुझ्याशिवाय करमत नाही ग, तू नसलीस की अगदी वेडापिसा होतो मी. मला म्हणते खरं तर मलाही सवय झाली, मलाही जाऊच नाही असं वाटतंय. अद्विक म्हणतो कोणाची सवय झालीय? ती काही बोलत नाही आणि बॅग उचलते. अद्विक आणि कला एकमेकांपासून लांब जावं असं त्यांना वाटतच नसतं. अद्विकने कलाच्या हात आता घट्ट पकडलेले असतात. वेगळीच ओढ निर्माण झालेली असते दोघांमध्ये. मी तुला जाऊ देणार नाही, हे बघ मलाही जायचं नाहीये, पण कायमचं यायचं असेल तर आत्ता सध्या जायला लागणार. क्षणही दूर गेलीस तर मला आवडत नाही, आत्ताच सांगतोय मी. अख्खा बेड तुझा आहे, अख्खा वेळ तुझा आहे, सगळी रूम तुझी आहे. पूर्वी माहेर जायची तेव्हा किती खुश व्हायचा रे. मी गेले म्हणून आनंद सेलिब्रेट करायचा, आणि आता चालली आहे तर जाऊ देत नाहीये. काय हे? तेव्हा काय म्हणायचा, अख्खा बेड माझा, अख्खी खोली माझी. ठीक आहे, बेड पाठवतो मिसेस खरेंकडे, पण तू इथेच थांब. अद्विकाची कलाची बॅग स्वतः घेतलेली असते आणि कला रिकामीच चाललेली असते. अद्विकला वाटतच नाही की त्याने जावं. अद्विक आता रिक्षात सुद्धा कलाला बसून देईपर्यंत रिक्षाच्या जवळ उभा राहिलेला असतो. काय झालंय काय नाही हे अद्विकलाच माहिती. घरातल्या सगळ्यांच्या लक्षात येतं अद्विकचं नेमकी काय चाललंय. सगळे त्याच्यावर हसत असतात. अद्विकला मात्र काही परिणाम होत नाही. त्याचं काम चाललंय ते चाललेलंच असतं. कलालाही जावंसं वाटत नाही, रिक्षात बसायला ती तयारच नसते. संगीता मात्र तोंडाला पदर लावते आणि या दोघांवर हसत असते. चाललंय तरी काय, सारखी भांडत असायची आणि आता एकमेकांपासून एक मिनिटही वेगळे राहू शकत नाही. संगीता आता हसत असते. आबा, सोहम, रजनी, सरोज सगळे काही बघत असतात यांच्यातला हा वेडेपणा. कला अद्विक एकमेकांना बाय म्हणतात, पण कला काही रिक्षात बसायला तयार नसते. कला आता सगळ्यांकडे बघते आणि येते मी असं विचारते. चौघ जण असतात, ही एकत्र आलेली असतात. कला आता रिक्षात बसून चाललेली असते. रोहिणी, राहुल, अनामिका, नैना चौघेही उभा असतात आणि म्हणतात चालली एकदाची ही कला. कला आता बिचारी रिक्षात बसून निघून गेलेली असते. या चौघांना मात्र असा काय आनंद झालेला असतो अगदी कमालीचा. कला घरात असली की यांचे हातपाय अगदी बांधून टाकल्यासारखे होत असतात ना. नेहमी यांच्यावर लक्ष ठेवून असते. यांनी काही कारनामा केला की ती जागेवर पकडत असते. आता मात्र चौघे अगदी रिकामे झालेले असतात. रोहिणी म्हणते एकदाची गेली ही कला. प्रॉपर्टीच्या पेपरवर अद्विकच्या सह्या घ्यायला एकदम मोकळं रान झालंय आपल्याला. कधीही कसंही अद्विक कडून आपण सह्या घेऊ शकतो. कला जेव्हा असते तेव्हाच अडचण असते. आता काही एक अडचण राहिलेली नाहीये. इकडे आता कला गेली म्हणून जागेवरच उभे राहिलेले असतात. अद्विक मनातल्या मनात म्हणतो खरे जरा वेळ नव्हती तर कावरा बावरा व्हायला लागलो होतो ग मी. काय झालंय हे मला, इतके दिवस तुझ्यापासून कसा लांब राहू मला कळतच नाही. अगदी वेड्यात होऊन बसणार नाही ना मी. संगीता आता कलाकडे बघते आणि हसायला लागलेली असते. अंबाबाईला हात जोडते. संगीता सगळं काही छान आणि असंच असू दे. कला आता नाराज झालेली असते. तिला परत चांदेकरची आठवण येते. चांदेकर तुझ्याशिवाय राहणं मला कठीण झालंय रे. हा काही दिवसांचा दुरावा मला असह्य झालाय. आता घरी आलेले असतात. कला संगीता मस्तपैकी जेवणाचा बेत चाललेला असतो. वाव काय भाजी बनवलीये, किती दिवसात तुझ्या हातची भाजी खातीये. वा 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 वा, तुझ्या हातची चव जगात कुठेही नाही. एक नंबर स्वयंपाक झालाय. चांदेकर असते ना तर त्याला नक्की ही तुझ्या हातची भाजी हा सगळा स्वयंपाक आवडला असता. कलाच्या बोलण्यात वागण्यात मिनिटाला चांदेकर चांदेकर असं जाणवत असतं. फक्त चांदेकर नावच तिच्या ओठांवर असतं. ते जावई बापूंना अशी बटाट्याची भाजी आवडती वय. हल्ली तो सगळं काही टेस्ट करायला लागलाय. वेगवेगळे प्रकार खातो. सगळं काही खाण्यापिण्याचा तो आता प्रयत्न करतोय. मी जे बनवलं ते अगदी आवडीने खातो बरं. नाव न ठेवता. आधी ओट्स, ब्रेड, बटर असंच खायचा. भाजी चपातीचं नाव घेत नव्हता तो. काय ते वेगवेगळं काय ते खायचा आणि त्याच्यावरच राहायचा. आता मात्र प्रॉपर जेवण करतो. मी जे बनवेल ती भाजी चपाती डाळ भात व्यवस्थित जेवायला लागलाय. दिनकर आता जरा ओरडतो आणि पाणी पितो. काय झालंय? अगं काय नाही, मिरची आली दाताखाली. काय सांगताय? चांदेकरचं सुद्धा असंच. जरा काही तिखट लागलं की डोळ्यात टचकन पाणी येतं.
ही कला दुसरा काही विषय बोलतच नसते, फक्त चांदेकर चांदेकर अगदी वेड लावलेलं असते काही वेळातच या सगळ्या लोकांना. यांच्याही लक्षात येतं ही मात्र वेडी झाली आहे त्याच्या प्रेमात. कायम तिच्या तोंडावर चांदेकर चांदेकर एवढंच काय रेंगाळत असतं. मिरची अजिबात सहन होत नाही आणि गोड बघितलं की ताबा राहत नाही. तुला काय सांगू आई, त्याला शिरा काय आवडतो, कमालीचा शिरा आवडतो. शिरा बघितला की कंट्रोल होत नाही. तो आल्यावर शिरा कर बरं. नक्की करेल ग, जावई बापूला आवडतो ना, मी नक्की करेल. संगीता आता कला रागवते. काय गय, कोणची पद्धती ही? कढीपत्ता कोथिंबीर सगळं बाजूला काढलंय, मिरच्या, मग खातीयस काय तू? असं जेवायला शिकवलंय का मी तुला? व्यवस्थित आहे तसं सगळं संपवायचं, काहीही बाजूला काढायचं नाही. संगीता आता कलाला रागवलेली असते. अगं ते हे चांदेकर. काजलमध्ये काय? चांदेकरला सवय आई, तो सगळं बाजूला काढतो, पोह्यामध्ये काहीही ठेवत नाही, फक्त पोहे झटकून झटकून खातो. सगळं बाजूला काढतो आणि तसंच खातो. पण त्याच्याबरोबर राहून राहून मला सुद्धा तशी सवय लागली आहे गाई. कला आता आल्यापासून एकच तिने माळ जपायला घेतलेली असते. चांदेकर चांदेकर चांदेकर. यांच्या लक्षात आलेलं असतं की ही पूर्ती वेडी झालीये त्याच्या प्रेमात. दुसरा विषय सुचतही नाही आणि दिसतही नाही. सारखं चांदेकर चांदेकर एवढंच काय तिला दिसत असतं आणि तेवढाच काय विषय चाललेला असतो. संगीता, काजल आणि दिनकर एकमेकांकडे बघतात आणि हसायला लागलेले असतात. कलाचं हे बदलतं रूप बघून किंवा अद्विक विषयी तिचं प्रेम, ओढ सगळं बघून यांना आनंद झालेला असतो. खरंच कमालीचा फरक पडलाय ना आपल्या कलामध्ये. आणि जावई बापूंचं काय कौतुक चाललंय तिचं, हे एकमेकांना खुणवतात आणि बघत असतात कलाकडे. काजल म्हणते, आई चांदेकरांकडे एक खंडा पाणी पाठवायला लागणार. का ग काजे? अगं सारख्या उचक्या लागत असतील ना, ही 1 मिनिट तरी गप्प बसतीये का? चांदेकर चांदेकर असा, चांदेकर तसा, काय ते चांदेकर चांदेकर पुराण चालले. उचक्या लागून लागून काय होत असेल त्यांचं त्यांना माहिती. आता सगळे हसायला लागलेले असतात. काजल म्हणते, तायडे जेवायला बसली ना तेव्हापासून काय चाललंय? चांदेकर 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 एवढंच बोलतेय, दुसरा शब्दच नाहीये. अगं काहीतरी दुसरंही बोल. काय ते चांदेकर चांदेकर माळ जपत बसलीयस? दिनकर म्हणतो, कसं आहे ना, त्यांच्याबद्दल चांगलं बोलायची तुला आणि चांगलं ऐकायची आम्हाला सवयच नाहीये. नेहमी तुसाड्यासारखं बोलते आणि घालून पाडून बोलते, गाऱ्हाणं करते, तो कसा हा असा, सारखं तेच 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 गाऱ्हाणं चाललेलं असतं. आता अचानक एवढं काय कौतुक करतेय भरभरून, आम्हाला कानाला ते सहनच होत नाहीये, कारण सवय नाही ना जावई बापूंविषयी तुझ्या तोंडून चांगलं ऐकण्याची, म्हणून कला असं होतंय ग. संगीता म्हणते, आओ यालाच तर प्रेमात पडणं असं म्हणतात, लक्षात नाही आलंय वय? काजल म्हणते, कुठे आमच्या दाजींसोबत कचा 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 भांडणारी तायडी आणि आता दाजींच्या नावाची जपमाळ हातात घेऊन बसणारी ही तायडी. किती जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हा कचा कचा भांडायची आणि सारखं घराणं करायची. आता मात्र चांदेकर 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 पुराण संपायचं नावच घेत नाहीये बाबा. काय ही तायडी आहे, खरंच कमालीचा फरक पडलाय बरं. आता दाजींच्या प्रेमात पडलेली अगदी अखंड बुडालेली तायडी आपल्या समोर आहे ना, म्हणून कदाचित आपल्या डोळ्यांना विश्वास बसत नाहीये हो, दुसरं काय नाही. आणि म्हणूनच आपल्याला असं वाटतंय की आपण स्वप्नात तर नाही होत. आता काजल, दिनकर, संगीतात चांगलीच फिरकी घेत असतात ह्या कलाची. म्हणते, गुंड्या उगाच जास्ती करू नका, ताई आहे आणि मोठी तुझ्यापेक्षा, माझ्याबद्दल असं बोलायचं नाही हा, आधी सांगून ठेवते तुला मी. बाबा आई बघताय काय, सांगा ना हिला, मोठं ताई विषयी असं बोलती, हिला कळतंय का? दिनकर म्हणतोय, काजे गप ग, मोठं ताई विषयी बोलती असं बोलायचं नसतं. समजत नाही बाई तिशी कसं बोलायचं वागायचं. दाजींना जर कळालं ना की ताईशी कसं वागतीये, दंडुका घेऊन हाणतीन बरं तुला. जपून राहा ग बाई, आता आपलं अवघड झालंय सगळं. दिनकर सुद्धा काजीच्याच बाजूने असतो आणि कलाचीच खेचत असतो. आता मात्र खूप गमती जमतीचे किस्से यांच्या घरात चाललेले असतात. खूप आनंदाचं वातावरण असतं भयानक. कधी वादळ उठणार आणि कधी काय होणार सांगता येत नाही, कारण कला प्रेमात बुडालेली असते. अद्विक विषयी एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसते. हे मात्र दनादन अद्विक विषयी आणि कलाविषयी बोलत असतात. कला आता बघणार आणि एकदाच काय ते यांच्यावर अटॅक करणार. दिनकर सुद्धा म्हणतो, कारण लाडक्या बायकोला त्रास दिलेला जावई बापूंना तरी कसं खपणार आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आता खरंच मी काही म्हणणार नाही, येऊन मारायची बिरायची मला. बाबा वेळेत तुम्ही सावध केलं, नाही तर माय काय खरं नव्हतं बरं. आता मात्र मी त्रास देणार नाही, आता मी सावध राहते. बाबा तुम्ही पण का? आई सांग ना ग बाबांना, तिच्याबरोबर बाबा सुद्धा मला त्रास देताय. आता संगीता सुद्धा हसायला लागलेली असते. कसं आहे ना तायडे, तुझ्या वाचून करमे ना, असं झालंय तुला. भांडताय कचा कचा पण समोर नाही तर करमत नाहीये, अस्वस्थ झालीये. काय अवस्था आहे, जरा आरशात बघ स्वतःला. काजलचं तोंड काय गप्प राहत नसतं, अगदी छळून टाकलेली असते ही कला, वैतागलेली असते यांच्या छळाला. काजल
बघ की आई, आल्यापासून दाजी 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 दाजींबद्दलच बोलतीये, दुसरं काही बोलतच नाहीये. अगं हिला करमत नाहीये दाजींशिवाय. आता कला शांत बसलेली असते, खाली मान घालू म्हणजे चिडलेली असते ती. काजल, दिनकर, संगीता तिघांची एक टीम झालेली असते आणि हिला टार्गेट केलेलं असतं. इतके चिडवत असतात, इतके गमतीशीर किस्से चाललेले असतात की बस. काजल म्हणते, ओ ये तन्हाई ओ हो. आता संगीता सुद्धा तिच्या पोटाला हात लावते आणि गमती जमतीचं चाललेलं असतं. खूप आनंदाचं वातावरण असतं कलाच्या घरी. संगीताच्या, दिनकरच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद असतो. हे सुख बघण्यासाठी आई वडील झटत असतात आणि ते बरोबर त्यांच्या लेकीला मिळालेलं असतं. लेक सुखात तर सगळं काही छान. तात आला असते आणि झालंय माझं म्हणून तिथून पटकन पळ काढते, कारण यांनी तिला तेवढा छळच केलेला असतो. कला जरा बाजूला येते आणि म्हणते, खरंच चांदेकर शिवाय करमेनाचं झालं की काय? काय होतंय मला? हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. कला इकडे अद्विकचा विचार करते आणि तिकडे अद्विक कलाचा विचार करत असतो. तुझ्याशिवाय आयुष्य इम्पॉसिबल आहे माझं. आधी तसं वाटायचं आणि आता असं वाटतंय की तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, राहूच शकत नाही. अगदी वेगळा बदल झालेला असतो दोघांच्या मध्ये. सारखा दोघांनाही एकमेकांची आठवण येत असते, दुसरं काही सुचतच नसतं. राहुल, अनामिका, रोहिणी तिघांनी ठरवलेलं असतं की काही करायचं आणि अद्विकची सही मिळवायची. अनामिका म्हणते, डोंट वरी, सही मिळवणार, यात काही शंकाच नाही. बरोबर अनामिकाने डाव साधलेला असतो आणि पेपर्स घेऊन अद्विककडे येते. तो खूप आनंदात असतो आणि याच्यातच ती सही घेते आणि सही घेतल्यावर मात्र आनंदी झालेली असते. आता बघूया खरंच त्या पेपरवर सही केलेली असते का? सही घेतल्यावर राहुलचा प्लॅन सक्सेस होणार का? चांदेकर रस्त्यावर येणार का? हे सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.